तर आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सध्या सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। जरांगे आता बेमुदत आंदोलनावर अजूनही ठाम आहेत। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। आमरण उपोषण आपण करणार असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर इथेच त्यांनी बाप्पाची स्थापना देखील केलेली आहे। गोळ्या घातल्या, जेलमध्ये टाकलं तरी सुद्धा मागे हटणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या आमरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या। आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरांगे चाटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हटणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणतायत। एवढंच नाही तर मराठाला आरक्षण देताना राजकारण नको असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलेला आहे।